राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज समोर आली आहे। तर मग आज स्वतः लोकमत न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर ही अपडेट प्रकाशित करण्यामध्ये आली असून या अपडेटच्या हेडलाईननुसार राज्यामधील या लाडक्या बहिणींना आता मिळणार नाहीत या दोन योजनांचे लाभ। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की सध्या राज्यामधील लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। तर मग लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे हे काही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले आहेत। तसेच जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्याकडून सध्या योजनेचा आढावा सुद्धा घेण्यामध्ये येत आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती देखील आजच्या अपडेटनुसार देण्यामध्ये येत आहे। तर मग आजच्या या बातमीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून अनुदान बंद होण्याची शक्यता ही वर्तवण्यामध्ये येत आहे। तर मग दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान आता बंद होणार आहे। यासाठी प्रशासनाने कागदपत्राची छाननी सुरू केली असल्याची माहिती ही सध्या जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर मग संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बँक पासबुक हे महसूल विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया ही आता सुरू करण्यामध्ये येत आहे। महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती विनोद मुदिराज म्हणजेच नायब तहसीलदार यांनी आज या ठिकाणी जाहीर केली आहे। तर मग आजच्या या बातमीची सविस्तर रूपरेखा अशा प्रकारची आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी देखील अर्ज सादर केला होता। अनेक महिलांना सदर योजनेचा लाभ मिळण्यास देखील सुरुवात झाली होती। मात्र ज्या महिलांना निराधार योजनेमधून अनुदान मिळत असेल अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती ही सध्या समोर येत आहे। म्हणजे निराधार व्यक्ती, अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजार, घटस्फोट किंवा दुर्लक्षित महिला, अत्याचारग्रस्त महिला, तृतीयपंथी आदींना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यामध्ये येत आहे। तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 65 वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना लाभ देण्यामध्ये येतो आणि आता अशा लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे जमा न केल्यास यांचे अनुदान बंद करण्यामध्ये येणार आहे। म्हणजे ज्या निराधार महिलांनी महसूल विभागाकडे कागदपत्रे जमा केली नाही तर त्यांना पुढे मिळणारे अनुदान आता बंद करण्यामध्ये येणार आहे। यातून छाननी करण्यामध्ये येणार आहे आणि त्यामुळे जे बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना आता अडचणी भेडसावणार असून त्यांचे अनुदान बंद करण्यात येणार आहे। तर मग अशा प्रकारे आता संजय गांधी निराधार योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कोणत्याही दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ आता राज्यामधील महिलांना घेता येणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।